हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचे अपहरण आणि मारहाण। 4 जणांनी सेल्फीच्या बहाण्याने गाडीत बसवले आणि मारहाण केली। सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध हॉटेल भाग्यश्री मालकाचे अपहरण करून बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। 4 जणांनी हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचे अपहरण केले। त्यांना चालत्या गाडीत बेदम मारहाण करून त्यांना हॉटेलपासून दूर 5 किलोमीटरवर फेकून दिल्याचा प्रकार समोर आलेला आहे। या हल्ल्यामध्ये मडके गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे। हाताला, पायाला आणि मानेला गंभीर दुखापत झालेली आहे। पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। बुधवारी सकाळी 5 ते 7 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली। सध्या हॉटेल मालकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सेल्फी काढण्यासाठी मला बोलवलं आणि गाडीत ओढलं। 4 जणांनी मला बेदम मारहाण केली। हॉटेलपासून 5 किलोमीटरवर मला नेऊन टाकलं आणि ते पळाले, असे हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांनी सांगितलेलं आहे। दरम्यान मडके यांना काही दिवसांपूर्वी मारण्याच्या धमक्या सुद्धा आल्या होत्या। त्याचे ऑडिओ व्हायरल सुद्धा प्रचंड प्रमाणात होत आहेत। तुझे दिवस भरले, तू व्हिडिओ टाकू नकोस असे म्हणत तुळजापूरच्या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला अज्ञात व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती। तुला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे, 4-5 दिवसात गेम करू अशी धमकी फोनवर मिळाली होती। हॉटेल चालवून आपल्या मुलीच्या वाढदिवसाला चक्क फॉर्च्युनर SUV गाडी भेट दिल्यानंतर भाग्यश्री हॉटेल राज्यभरात चर्चेत आलं होतं। धाराशिव येथील प्रसिद्ध हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांच्यावर बुधवारी सायंकाळी 7च्या सुमारास हल्ला झाला। नागेश मडके हॉटेल समोर उभे असताना एका 4 चाकी गाडीतून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी सेल्फीच्या बहाण्याने त्यांना गाडीत जबरदस्तीने ओढले। गाडीत 4 ते 5 जणांनी त्यांना मारहाण केली आणि गाडी धाराशिवच्या दिशेने नेली। मडके यांचा असा आरोप आहे की हल्लेखोरांनी त्यांना जीवे मारण्याचा कट रचला होता। त्यांना वडगाव येथील पुलावर फेकून देण्यात आले। घटनेनंतर मडके यांनी कुटुंबियांना माहिती दिली आणि उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले। अद्याप गुन्हा दाखल झाला नसून लवकरच पोलिसात तक्रार देणार असल्याचे मडके यांनी सांगितलेलं आहे।